मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर जीवन अमृत योग बाय डॉक्टर बी नचिकेत। आपण यमावर भाष्य करत आहोत। आता पाचवा प्रकार जो आहे तो आहे अपरिग्रह। अपरिग्रह म्हणजे काय? अपरिग्रह म्हणजे अनावश्यक वस्तूंचा किंवा द्रव्याचा साठा न करणे। ध्यानात घ्या, अनावश्यक वस्तूंचा किंवा द्रव्याचा साठा न करणे। जेवढं आपल्याला गरजेचं आहे, द्रव्य आहे किंवा कुठल्याही वस्तू आहे, आपल्या भौतिक सुखाच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या गरजेपुरत्या आहेत त्या निश्चितच असू द्याव्यात। पण अनावश्यक म्हणजे बघा, अगदी फोड करून सांगायची तर कित्येक जणांकडे एक घर दोन घर असतात, काही जणांकडे 20-20 घर असतात, किंवा जे गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्ती काही लोकांकडे गाड्या असतात, काही लोकांकडे पैसे असतात। आणि काय होतं, माणसाची आणखीन हव्यासी वृत्ती वाढते। त्याला वाटतं आणखीन संपत्ती माझी वाढवावी। माझ्याकडे आज 1 कोटी आहेत, त्याचे 2 कोटी कशी होतील, 4 कोटी होतील। माझे 4 गाड्या आहेत, अजून 8 गाड्या पाहिजे। मी अशा प्रकारची गाडी घेतो, तशा प्रकारची गाडी घेतो, जास्तीत जास्त किमतीच्या गाड्या घेतो आणि त्या काय करतो, संग्रह करून ठेवतो। आणि संग्रह केल्यानंतर एक प्रकारचं दुःख असं निर्माण होतं की अरे, आपण ह्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकत नाही, किंबहुना आपण गेल्यानंतर आपल्या मृत्यू पश्चात आपण जे हे द्रव्य कमवलेलं आहे किंवा आपण जे ही घरं बांधलेली आहेत याचं काय होणार, या गाड्या कोण वापरणार। त्यामुळे काय होतं, अनावश्यक दुःख प्राप्त होतं। म्हणून गुरुवर्य पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे, यमपालन करताना अपरिग्रह, अनावश्यक वस्तूंचा साठा न करणे। जेवढ्या वस्तू तुमच्या गरजेच्या आहेत, तुमच्या दिनचर्येसाठी, तुमच्या भौतिक सुखासाठी जेवढ्या गरजेचं आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी त्या वस्तूंचा साठा करायचा आहे। ह्या यम प्रकाराचा अर्थ असा घ्यायचा आहे, अपरिग्रह। अपरिग्रह यमाचं जर आपण पालन केलं तर निश्चितच आपल्याला सुख, समाधान, शांतीची त्या ठिकाणी प्राप्त होते। हे बघा, ह्या योग जे आहे हे मानसशास्त्रावर जास्ती भाष्य करतं, हे अनुभूतीचं शास्त्र आहे। हे जे 5 मी यम सांगितलेलं आहे तुम्हाला, ते जर आपण व्यवस्थित जर त्याचं आचरण केलं किंवा त्याचं पालन केलं तर निश्चितच तुमचं मन शांत, समाधानी राहणार आहे आणि त्याचा उपयोग पुढच्या आसनांमध्ये येताना तुम्हाला निश्चितच होणार आहे। मी यमाविषयी भाष्य केलेलं आहे। आपण 5 यमाचे प्रकार या भागांमध्ये बघितलेले आहे। मी आवर्जून आपल्याला विनंती करतो की मागचे सगळे व्हिडिओ आपण व्यवस्थित शांततेने बघा आणि हे यम समजून घ्या। पुढील भागामध्ये आपण नियम 2 प्रकारचा अष्टांग योगाचा दुसरा भाग नियम त्या ठिकाणी बघणार आहोत। ओम साईराम।